नमस्कार. महायोजनामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. हो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. बरोबर. ही योजना वरवर पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक फायद्याची योजना वाटते, पण आज आपण फक्त ही योजना काय आहे एवढंच पाहणार नाहीयेत. नाही. त्याऐवजी या योजनेच्या रचनेमागे काय विचार आहे, यातील तरतुदींचे दूरगामी परिणाम काय असू शकतात. आणि हो, कागदावर इतकी चांगली दिसणारी ही योजना प्रत्यक्षात आणताना नेमकी काय आव्हानं येऊ शकतात याचा आपण आज एक सखोल आढावा घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण कोणतीही सरकारी योजना म्हणजे फक्त काही नियम किंवा आकडे नसतात. तिच्या मागे एक सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन असतो. म्हणजे या योजनेकडे आपण फक्त एक धार्मिक यात्रा म्हणून बघायचं की ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी केलेली एक गुंतवणूक म्हणून? हो, हाच खरा चर्चेचा विषय आहे. आणि या योजनेची रचना पाहिली ना, तर त्यात अनेक छोटे छोटे पण मनोरंजक बारकावे दिसतात. चला तर मग याच बारकाव्यांना उलगडूया. सुरुवात करूया त्या मुद्द्यापासून ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होतीये, म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम. 30,000 रुपये प्रति लाभार्थी. हो, तर ही जी 30,000 रुपयांची रक्कम आहे ती इतर राज्यांच्या तुलनेत कशी आहे? खरं तर ही रक्कम खूप लक्षणीय आहे. म्हणजे बघा, अनेक राज्यांमध्ये अशा योजना आहेत, पण तिथे साधारणपणे 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची मर्यादा असते. अच्छा. त्यामुळे 30,000 रुपयांची तरतूद करणं हे फक्त एक आर्थिक सहाय्य नाहीये, यामागे एक राजकीय संदेशही आहे. हे दाखवतं की सरकार या योजनेला किती महत्त्व देत आहे. आणि यात प्रवास, निवास, जेवण या सगळ्याचा समावेश आहे, बरोबर? हो, प्रवास, राहण्याची सोय, जेवण, नाश्ता, पाणी सगळं. म्हणजे लाभार्थ्याला अक्षरशः खिशातून काहीही खर्च करायची गरज नाही. ही कल्पनाच किती दिलासादायक आहे. खरंय, पण इथे एक व्यावहारिक प्रश्न येतो माझ्या मनात. आज 30,000 रुपये पुरेसे वाटत आहेत, पण वाढत्या महागाईचा विचार केला तर पुढच्या 5 वर्षात या रकमेचं मूल्य कमी होईल. बरोबर. मग ही योजना तितकीच प्रभावी राहील का? म्हणजे या रकमेत वेळोवेळी वाढ करण्याची काही तरतूद यात आहे का? सध्याच्या माहितीत तरी तसा काही उल्लेख दिसत नाहीये. आणि तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. कारण योजना दीर्घकाळ चालावी असं वाटत असेल तर तिला महागाईशी जोडणं गरजेचं आहे. नाहीतर काही वर्षांनी ही रक्कम फक्त प्रवासापुरतीच उरेल. पण सध्याच्या रचनेचा एक मोठा प्लस पॉइंट आहे. तो कोणता? सर्वसमावेशकता. योजनेत एकूण 249 तीर्थक्षेत्र आहेत आणि ती हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशा सगळ्या धर्मांसाठी खुली आहे. हे खूप महत्वाचं आहे. हो, सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल आहे. ही यादी तर खरंच खूप मोठी आणि प्रभावी वाटते. म्हणजे वैष्णोदेवीपासून ते अजमेर शरीफ आणि पंढरपूर ते अगदी दीक्षाभूमीपर्यंत. हो, सगळं आहे. पण मला सांगा, इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा आयोजित करणं हे प्रशासनासाठी एक प्रचंड मोठं आव्हान नाही का? आहेच, नक्कीच आहे. विशेषतः IRCTC सारख्या एजन्सीमार्फत हे सगळं होणार असेल तर प्रत्येक ठिकाणी समान दर्जाची सेवा आणि सुरक्षता देणं शक्य होईल का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच या योजनेची सर्वात मोठी कसोटी असणार आहे. कारण बघा, शिर्डी किंवा तिरुपतीसारख्या ठिकाणी तिथे पायाभूत सुविधा आहेत. हो, तिथे सोपं आहे. पण यादीतल्या काही ठिकाणं दुर्गम किंवा कमी विकसित असू शकतात. तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य निवास, वैद्यकीय सुविधा, सुरक्षित प्रवास या सगळ्याची हमी देणं हे एक मोठं लॉजिस्टिकल चॅलेंज आहे. म्हणजे योजनेचं यश हे फक्त पैसे देण्यावर नाहीये. अजिबात नाही. ते अंमलबजावणीच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल. म्हणजे धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात एक दरी असू शकते. बरं, आता आपण योजनेच्या दुसऱ्या भागाकडे येऊया. लाभार्थी कोण असेल? निकष अगदी स्पष्ट आहेत. हो, पहिला म्हणजे वय 60 वर्षांपेक्षा जास्त हवं. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. बरोबर. हे जे उत्पन्न मर्यादेचं कलम आहे ना, ते महत्वाचं आहे. कसं? यातून हे स्पष्ट होतं की योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे, जे स्वतःच्या खर्चाने तीर्थयात्रा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी. पण यातली एक तरतूद मात्र खूप विचारपूर्वक केलेली आहे. कोणती? 70-75 वर्षावरील ज्येष्ठांना सोबत एक सहाय्यक नेण्याची परवानगी.
हो, हे खरंच खूप महत्वाचं आहे. हे दाखवून देतं की योजना तयार करणाऱ्यांनी फक्त आर्थिकच नाही तर या वयोगटाच्या शारीरिक गरजांचाही विचार केला आहे. या वयात एकट्याने प्रवास करणं अनेकांना शक्य नसतं. ही एक छोटीशी तरतूद संपूर्ण योजनेला अधिक मानवी आणि व्यावहारिक बनवते. हे खरं आहे. याच छोट्या छोट्या गोष्टींमधून योजनेचा मूळ हेतू स्पष्ट होतो. पण आता त्या प्रक्रियेबद्दल बोलूया जिथे अनेक योजना अडखळतात. अर्ज प्रक्रिया. जी पूर्णपणे ऑनलाईन आहे. sjsa.maharashtra.gov.in या पोर्टलवर. हो, आता कार्यक्षमतेच्या दृष्टीने ऑनलाईन प्रक्रिया उत्तम आहे. रांगेत उभारायची गरज नाही, कागदपत्र सहज अपलोड होतात, सगळं ठीक. पण आपण ज्या वयोगटाबद्दल आणि आर्थिक स्तराविषयी बोलत आहोत, बरोबर, त्यांच्यासाठी ऑनलाईन हा शब्दच एक मोठं आव्हान आहे. अगदी नेमका हाच माझा पुढचा मुद्दा होता. आपण डिजिटल इंडियाबद्दल बोलतो, पण आजही ग्रामीण भागात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे. मग अशा परिस्थितीत ही ऑनलाईन अनिवार्यता त्यांना या योजनेच्या लाभापासून दूर ढकलणार नाही का? नक्कीच ढकलणार. त्यांना अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे किंवा दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहावं लागेल. आणि तिथे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. ही एक गंभीर समस्या आहे. यावर उपाय म्हणून सरकारने आपले सरकार किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून अर्ज भरण्यासाठी मदत केंद्र उभारली पाहिजेत. तरच ही दरी सांधली जाईल. नाहीतर सर्वांसाठी योजना असूनही ती फक्त तंत्रज्ञानस्नेही लोकांपुरतीच मर्यादित राहील. बरोबर. आणि याच प्रक्रियेतला आणखी एक अडथळा म्हणजे वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र, म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. हो, सुरक्षेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे हे मान्य आहे. पण पुन्हा एकदा खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा विचार करा. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सरकारी रुग्णालयातून हे प्रमाणपत्र मिळवणं म्हणजे त्यांच्यासाठी एका दिवसाचा व्याप आणि खर्च. हो ना, ही अटच अनेकांना अर्ज करण्यापासून मागे खेचू शकते. आतापर्यंत आपण योजनेची रचना आणि तिच्यातील आव्हानांवर बोललो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या योजनेचा सामाजिक परिणाम काय असू शकतो? ही फक्त एक तीर्थयात्रा आहे की याहून अधिक काही आहे? माझ्या मते या योजनेचा सर्वात मोठा आणि कदाचित न कळत होणारा फायदा हा ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर होईल. मानसिक आरोग्य. इंटरेस्टिंग. हो, आज शहरी आणि ग्रामीण भागातही विभक्त कुटुंब पद्धतीमुळे किंवा मुलं बाहेरगावी असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक एकटेपणाचा सामना करत आहेत. खरंय. त्यांना घरातून बाहेर पडायला, त्यांच्या वयाच्या लोकांसोबत फिरायला, बोलायला काही निमित्त मिळत नाही. ही योजना ते निमित्त पुरवते. म्हणजे तीर्थयात्रा हे एक माध्यम आहे, पण खरं उद्दिष्ट हे सामाजिक एकाकीपणा दूर करणं असू शकतं. ही एक प्रकारची कम्युनिटी थेरपी आहे. अगदी बरोबर शब्द वापरला. जेव्हा एकाच वयोगटाचे समान पार्श्वभूमीचे लोक एकत्र प्रवास करतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळं नातं तयार होतं. ते एकमेकांना आधार देतात. ही यात्रा त्यांना फक्त धार्मिक समाधान देत नाही, तर जगण्याची एक नवी उमेद देते. नवीन ठिकाणं पाहण्याचा, नवीन अनुभव घेण्याचा आनंद मिळतो. आयुष्याच्या संध्याकाळी आलेली ही निरस्ता दूर करण्यासाठी ही एक प्रभावी उपाययोजना ठरू शकते. म्हणजे या योजनेकडे खर्च म्हणून न पाहता ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्यावरील गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. अगदी, ही एक गुंतवणूकच आहे. आणि आयुष्यात एकदाच ही जी अट आहे ती या अनुभवाला आणखी खास बनवते, नाही का? नक्कीच. बजेटची मर्यादा हे एक कारण असेलच, पण यामुळे त्या यात्रेचं महत्त्व लाभार्थ्यांच्या मनात अधिक वाढतं. ते अधिक गांभीर्याने आणि विचारपूर्वक ठिकाण निवडतात. आणि त्यामुळे अधिकाधिक लोकांना संधी देणंही शक्य होतं. दरवर्षी नवीन लाभार्थी. हो, तर एकूणच या सर्व बाबींचा विचार केला तर ही एक बहुआयामी योजना आहे. हिची रचना एकाच वेळी धार्मिक, सामाजिक आणि काही प्रमाणात राजकीय हेतूंनी प्रेरित झालेली दिसते.